स्वातंत्र्यता चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकामध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्यता स्मारक अक्षय वटवृक्ष उभारण्यात आला होता। मात्र या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे सांगत हे अतिक्रमण काढून स्मारक मोकळे करण्यात यावे यासाठी आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोटे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात आले। मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या बंद असलेल्या दालनाला हार आणि निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला। येत्या 48 तासात मागणी मंजूर न झाल्यास आझाद हिंद संघटनेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकालगत 15 ऑगस्ट 1947 ला तत्कालीन मध्य प्रदेशचे उपसभापती सीडी गुप्ता, तत्कालीन नगरपालिकेचे नगराध्यक्ष डीसी गुप्ता, क्रांतिकारक आत्मारामजी पांडे, क्रांतिकारक पंडित कानडे शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष क्रांतिकारकांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी क्रांतिकारकांनी ज्या रक्तरंजित क्रांती केली त्यांचा त्याग समर्पण येणाऱ्या पिढ्यांना समजला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी त्या स्मारकाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचं पहिलं ध्वजारोहण झालं। असं असताना नगरपालिकेत त्याचा ठराव घेण्यात आलेला आहे। नगरपालिकेत ठराव घेऊन तिथल्या कामाची वर्क ऑर्डर काढलेली आहे, तिथं जाळी बसवण्याची वर्क ऑर्डर काढलेली आहे आणि ठराव घेऊन ते स्मारक सौंदर्यीकरण सुशोभीकरणासाठी आम्हाला आझाद हिंद संघटनेला आजच्या 15 वर्षापूर्वी देण्यात आलेलं आहे। असे असताना तिथे एक व्यापारी बोर्ड लावतो आणि म्हणतो की इथं कोणतेही स्मारक नाही आणि याची कुठेही नोंद नाही। असं असताना नगरपालिका प्रशासन मागील 3 दिवसापासून मुख गिळून गप्प आहे। इथले ठराव पुस्तक गायब झाले का, इथल्या नोंदी गायब झाले का, की त्या व्यापाऱ्यांनी चोरल्या हा आमचा आरोप आहे। यावर 48 तासात नगर परिषद प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आम्ही बुलढाणा शहरामध्ये रस्ता रोको आंदोलन करू हा इशारा आम्ही लोटांगण आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला देत आहोत। आज आम्ही निवेदन लोटांगण आंदोलन केलं। यात ठिकाणी जवळपास 1 तास लोटांगण घेतलं, पण तरीही निर्लज्जम सदासुखीसारखा या नगर परिषद प्रशासनाचा कारभार आहे। साधे मुख्याधिकारी साहेब किती संवेदनशील आहे क्रांतिकारकांच्या स्मृतीप्रती यावरून दिसून आलं। ते या ठिकाणी निवेदन स्वीकारायला येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या कॅबिनला हार टाकला, म्हणजे त्यांच्या कॅबिनची आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली केली आणि त्यांच्याच कॅबिनला आम्ही निवेदन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। कारण या नगरपालिकेतले डॉक्युमेंट चोरी गेलेले आहे, गहाळ करण्यात आलेले आहे, म्हणून ते समोरासमोर येऊन निवेदन स्वीकारू शकत नाही आमचा आरोप आहे। हे 48 तासात त्यांनी याची त्वरित दखल न घेतल्यास आम्ही रस्ता रोको करू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी गणेश पांडे साहेब यांची राहील हा इशारा आम्ही देत आहोत।